प्रॉब्लेम व्हायला लागले. तुम्ही घराची दिशा सांगू शकता? घराची दिशा सांगू शकता? हो, घराची दिशा आमची पूर्वेला एंट्री आहे. घराची उत्तर दिशा बंद आहे का तुमच्या? घराची उत्तर दिशा बंद आहे. बंद आहे. घराची उत्तर दिशा बंद असल्यामुळे घरामध्ये पैसे येत नाहीत, आलेले पैसे टिकत नाहीत, घरामध्ये आरोग्याच्या तक्रारी आणि आर्थिक समस्यांचा लोड. बरोबर? आणि नोव्हेंबर मध्ये वास्तुशांती झाली, डिसेंबर मध्ये मुलाचं लग्न झालं. ओके. त्यामुळे घरात म्हणजे किरकिरी जास्त आहे आणि पैशाचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे बाहेर. हॅलो. बरोबर. माझ्या सर हा बोला. म्हणजे घरात पैशाचा प्रॉब्लेम आहे आणि किरकिर जास्त होते. ओके. म्हणजे त्या काळानंतर होतंय असं म्हणताय का तुम्ही? म्हणजे घरामध्ये राहायला येऊन तुम्हाला वर्ष दीड वर्ष झालं थोडक्यात. बरोबर? 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्षात हा प्रॉब्लेम सुरू झाला. 1.5 वर्षामध्ये काय होतं, नवीन घरामध्ये राहायला आल्यानंतर ना आपल्याला घराचा जो सभोवतालचा परिसर असतो तो आपल्या बॉडीशी मॅच नसतो. राहायला आल्यानंतर ना काही कालावधीमध्ये त्यातले गुण आणि दोष दिसायला चालू होऊन जातात. तर यांच्या घराची उत्तर दिशा बंद. उत्तर दिशा इज अ फायनान्शियल झोन. तुम्हाला आर्थिक समस्या जर होत असतील तर या सगळ्या उत्तर आणि घराच्या नैऋत्य दिशेशी संबंधित, कारण उत्तरेतून धनवृद्धी, धन पैसा येतो आणि दक्षिण नैऋत्यमध्ये टिकतो. जर उत्तर दिशा बंद असेल तर घरामध्ये सगळे प्रश्न चालू होतात, कुठल्याही गोष्टीचं उत्तर मिळत नाही. साधी सोपी गोष्ट लक्षात घ्या. म्हणून तुम्ही नवीन घर घेताना कधीही उत्तर दिशा बंद असणारं घर घेऊ नकात. माझ्या घराला उत्तर पूर्व आणि दोन्हीही या शुभ दिशांचं व्हेंटिलेशन हवं असंच मी घर घेणार, हे लक्षात ठेवा. नेहमी घराला फक्त व्ह्यू कसा आहे, कशा पद्धतीने असं नकोय. उत्तर आणि पूर्व या शुभ दिशांमधनं एंट्रन्स असणं आणि या दोन देव दिशा, शुभ दिशा ओपन असणं गरजेचं आहे. यांच्या घराची उत्तर दिशा बंद असल्यामुळे प्रॉब्लेम्स आहेत. उत्तर दिशेमध्ये यांनी पांढरा रंग लावून घ्यायचा आहे. उत्तर दिशेमधले वजन कमी करा. साधे सोपे उपाय तुम्हाला मी नक्कीच सांगेन. वास्तू व्हिजिट करून घ्या तुम्ही, यामध्ये आपल्याला खूप फायदा करता येऊ शकतो. नक्कीच. श्रीयंत्र आणि वास्तुशुद्धी लॅम्प याचं काय महत्त्व आहे ते आपल्याला सरांकडून जाणून घ्यायचं आहे. मात्र इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत आहेत वास्तू स्पेशलिस्ट मकरंद सरदेशमुख सर. आपण एक फोन घेतोय. आपल्याशी प्रभूने बोलतात कोल्हापूरहून. प्रभूनेजी, तुमचा काय प्रश्न आहे? अच्छा, आपला फोन डिस्कनेक्ट झालेला आहे माझ्या मते. सर, आपण जसं मी ब्रेकवर जाण्यापूर्वी म्हटलं होतं की श्रीयंत्राचं आपण थोडंसं महत्त्व जाणून घेऊ आणि वास्तुशुद्धी लॅम्प, तर आपण या दोन्हीचं आज महत्त्व जाणून घेऊयात पुन्हा एकदा. श्रावणामध्ये आपल्या मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या घरामध्ये लक्ष्मीची स्थिरता लाभण्यासाठी, सुख समृद्धी लाभण्यासाठी आणि अष्टलक्ष्मीचा वरद असतं आपल्या कुटुंबियांवरती राहण्यासाठी आपण अतिशय महत्त्वाचं पंचधातूचं ओरिजिनल श्रीयंत्र हे सर्वांसाठी आणलेलं आहे. तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये फोन करून याची बुकिंग करू शकता. हे तुम्हाला ऑफिसमधून मिळू शकतं. ह्याचे स्थापन कसं करायचं याची संपूर्ण माहिती त्याच्या बुकलेटसोबत दिलेली आहे. आणि हे श्रीयंत्र पंचधातूचं ओरिजिनल आहे. याची ॲक्युरेसी ही 99.9% आहे. हे श्रीयंत्र मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापन करू शकता. ऑफिसच्या नंबरवरती कॉल करून तुम्ही याच्या बाबतीत तुमचं बुकिंग करू शकता. यानंतर आपलं दुसरं जे प्रॉडक्ट आहे त्यामध्ये हा वास्तुशुद्धी लॅम्प. वास्तुशुद्धी लॅम्प जो आहे तो वास्तुशुद्धी लॅम्प हा घरातल्या वातावरणाची निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी आहे. याच्यामध्ये वर जी पितळेची वाटी आहे या वाटीमध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे. पाण्यामध्ये कापुराचा चुरा ठेवायचा आहे आणि खाली तिळाचं तेल याच्याबरोबर सेटमध्ये आहे आणि याला वात लावायचे. हे तिळाचं तेल आणि कापूर हा जेव्हा एकत्र या यंत्रासोबत जळतो घरामध्ये, घराच्या पूर्व आणि आग्नेय दिशेमध्ये, तेव्हा या ठिकाणी निगेटिव्हिटी रिमूव्हर म्हणून हा काम करतो. घरातला स्ट्रेस कमी करतो. हा दिवा इन्व्हेंट करण्याचं आणि दिवा तुमच्यासाठी देण्याचं काम असं आहे की कापूर आपण जनरल जाळला तर काही सेकंदामध्ये तो जातो, परंतु आपण या ठिकाणी हा जो कापूर आहे, तेल जोपर्यंत आहे तोपर्यंत इथे जळत राहतं. यामध्ये पाणी घालायचं, कापूर घालायचं. सर, हा जो दिवा आहे तो अगदी विशिष्ट अशी त्याची रचना आहे, तर त्याच्या मागे तुमचा काही वेगळा थॉट आहे? कारण या ठिकाणी घराची आग्नेय दिशा हे मंगळाचं वसतिस्थान आहे. मंगळाचं यंत्र आम्ही इथे केलेलं आहे की त्या ठिकाणी अग्नी तत्वाची पॉवर वाढवण्यासाठी. अनेक ठिकाणी काय होते, आग्नेय दिशेला टॉयलेट आहे, पूर्व दिशेमध्ये दोष आहेत,
तर घराची पूर्व दिशा आणि आग्नेय दिशा ही अग्नितत्वाची आहे. त्याची एनर्जी बूस्टअप करण्यासाठी आपल्याला या वास्तुशुद्धी लॅम्पची नक्कीच उपयोग होऊ शकतो आणि हा घरामध्ये वातावरण निर्मिती छान करतो, कापुराचा सुगंध देतो. याबरोबर ह्या पाण्यामध्ये तुम्ही निलगिरीचं तेल देखील टाकू शकता. ओके, त्याचा एक छान वास छान वास येतो. इथे आपला लेमन ग्रासचा सेंट सुद्धा मिळतो, तोही टाकता येतो. हा दिव्याला लाईफ खूप चांगला आहे आणि हा जो दिवा आहे तो माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही फोन करून मागवू शकता. तुम्हाला बायपोस्ट घरपोच मिळू शकतो आणि वास्तुशुद्धी लॅम्प तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरेल. लवकरात लवकर त्याची नावनोंदणी ऑफिसमध्ये करा. नक्कीच सर. खरं तर आत्ताचा जर आपण थोडासा काळ पाहतोय तर आपल्याला अनेक म्हणजे एक घर सोडलं तर दुसऱ्या घरामध्ये आजारपण दिसतात. डिप्रेशन असू दे, डायबिटीस असू दे, अगदी म्हणजे डायबिटीसचं प्रमाण देखील फार वाढलेलं आहे. जर आपण डिप्रेशनचा विचार केला तर गेल्या 2 दिवसात जे एका मुलीने आत्महत्या केलेली आहे, जे तिने सर्च केलं की इतक्या पद्धतीने आत्महत्या होऊ शकते आणि तेव्हा जाऊन तिने केले, हे कुठेतरी डिप्रेशन असू शकतं कदाचित. तर मग याला कारणीभूत चुकीची बेडरूम असू शकते सर? नक्कीच. हा मी संशोधनाचा विषयच ठेवलेला की चुकीची बेडरूम असेल तर घरामध्ये कोणकोणत्या समस्या निर्माण होतात. यामध्ये डिप्रेशन, आजारपण, नैराश्य, नेहमी माणूस घरात आजारी पडणे याचं कारण काय की माणसाची शक्ती कुठली तरी गोष्ट खेचून घेते. यामध्ये भूत प्रेतबाधा करणे असलं काहीही फालतू प्रकार नाही आहेत. इथे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ईशान्येला बर्फाचा गोळा आहे आणि नैऋत्य दिशेला दगड आहे. मग तुम्ही ठरवा रोज कुठे झोपायचं आहे. सकाळी एका माझ्या क्लायंटनी फोन केला, सर तुम्ही सांगितलं होतं हॉलमध्ये नैऋत्य दिशा आली, तिथे झोपायला चालू करा. आणि नाही आम्ही झोपत नाही, आम्हाला तिथे हॉलमध्ये झोपू शकत नाही आहे सम प्रॉब्लेम्समुळे. मी त्यांना सांगितलं की तुमच्या घराची नैऋत्य दिशा हॉलमध्ये आलेली आहे, रात्रीचे 8 तास फक्त तिथे झोपायचं आहे. तुम्हाला त्याचे परिणाम चांगले दिसायला सुरुवात होऊन जाईल. इथे आजारपणापासून प्रेग्नन्सी रिलेटेड प्रॉब्लेम्स, आरोग्याच्या समस्या, धनहानी, आरोग्यहानी अशा सगळ्या गोष्टी ईशान्य दिशेला जर घरातला कर्ता पुरुष झोपत असेल तर होतं. आणि घराच्या ईशान्येला जर तुमची बेडरूम असेल तर तिथे काय देवतत्वाची जागा आहे. ईशान्य दिशेला तुमचा हॉल, एंट्रन्स आणि देवघराची जागा, जास्तीत जास्त मुलांच्या अभ्यासाची जागा, म्हणजे शुभ तत्व त्या ठिकाणी आलेत आणि तिथे अशुभ तत्वांचा जो काही निवास आहे तो अजिबात येऊ द्यायचा नाही. ईशान्येला बेडरूम आल्यावर काय होतं, तिथे तुम्ही जडत्व टाकता, त्या ठिकाणी भरपूर वॉर्डरोब्स येतात, तिजोरी येते, वजन येतं, बेड येतो, बॉक्स बेड येतो. ईशान्य दिशा ही हलकी, मोकळी आणि अतिशय शांत परिसर असणारी असावी. तिथे जर जडत्व आलं तर काय होतं, निगेटिव्हिटी वाढते. त्यामुळे आजारपण जर तुमच्या घरात चालू असेल तर तुमची झोपण्याची जागा बदला वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने. आणि कुठे पाय करून झोपावे हे देखील गणित आहे. बरोबर. एका परवा व्यक्ती वास्तू व्हिजिटला गेल्यानंतर त्यांचा मुलगा हा सतत आजारी होता. त्याच्या झोपण्याच्या पोझिशन्स बदलल्यानंतर त्याच्यामध्ये फरक जाणवायला सुरुवात झाला. पूर्वेला पाय करून झोपवत होता आणि त्याच्या बेडच्या डोक्यावरती लॉफ्ट येत होता. निम्म्या लॉफ्टच्या खाली तो झोपत होता. त्यामुळे त्याला स्ट्रेस आणि त्याच्या बेडच्या समोर आरसा सुद्धा होता. त्यामुळे बेडरूम तुमची सर्वात महत्वाची आहे. आपल्या हाताची जी 10 बोट आहेत, या 10 बोटांपैकी मुख्य दरवाजा आहे, किचन आहे, टॉयलेट आहे, बेडरूम आहे, देवघर आहे, झोपण्याची खोली, ह्या सगळ्या गोष्टी 10 जी बोट आहेत त्या पद्धतीने वास्तूमधले 10 पॉईंट करेक्ट असतील तर ती वास्तू वास्तूनुसार असते. माझं म्हणणं आहे की तुम्ही वास्तू विकत घेताना कमीत कमी 6 ते 7 गोष्टी जरी पॉझिटिव्ह असल्या तर ती वस्तू आपल्याला छान म्हणता येते. त्यामुळे तज्ञाच्या मार्गदर्शनाने करणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच सर. असं म्हटलं जातं की जर घरातली स्त्री आजारी असेल तर अख्खं घर आजारी पडतं. तर जसं तुम्ही म्हणालात की किचनची जी दिशा असते ती देखील महत्वाची आहे, की ती देखील योग्य असणं गरजेचं असतं, कारण ती जर चुकली तर घरची स्त्री देखील आजारी पडू शकते. सर त्याविषयी काय सांगाल की घराची जी किचन असते ती नेमकी कुठे असते? नक्कीच. खरं तर आपण पहिल्यांदा आपल्या घरानंतर आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीची काळजी घेणं महत्वाचं आहे. ज्या व्यक्तीने आपल्या घरातल्या लक्ष्मीला लाथाडलं किंवा लक्ष्मीच्या बाबतीमध्ये विचार नाही केला किंवा तिचे तळतळाट घेतले तर तो पुरुष कधीही यशस्वी होत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या घराचं किचन आणि घरातली लक्ष्मी याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. ईशान्य दिशेला किचन असेल, पूर्वेत किचन असेल तर घरातल्या स्त्रीला डिप्रेशन, आजारपण आणि त्रास होतो.
आणि यानंतर मुलं आणि घरातला करता पुरुष. कारण काय होतं, साधारणतः दिवसभरातले 7 तास घरातली स्त्री सतत किचनच्या आसपास असते. एव्हरी टाइम कनेक्ट विथ किचन, एव्हरी टाइम कनेक्ट. म्हणजे सर ही जी किचन असते ती फार महत्वाची असते प्रत्येक स्त्रीसाठी. आपण हे जाणून घेऊयात. मात्र आपण एक फोन घेतोय. आशा आपल्याशी बोलतायत नाशिकहून. आशा, आपला काय प्रश्न आहे? हॅलो, नमस्कार, बोला. ताई, तुमच्या टीव्हीचा आवाज तुम्ही कमी कराल कृपया? हॅलो, टीव्हीचा आवाज थोडा कमी कराल? माझा प्रश्न असा आहे की घरात कटकटी होता, मुलांचे शिक्षण मध्ये अडथळा येतात. पश्चिमेला दरवाजा आहे माझा. अच्छा. किचनला पूर्वेला आहे किचनचा दरवाजा, हा. आणि उत्तरेला दोन्ही खिडक्या आहे. बेडला एक खिडकी आहे आणि हॉलला एक खिडकी. बेडरूम तुमची कुठे आली? उत्तरेत आली आहे का? एक उत्तरेत आहे, एक इकडे म्हणजे पश्चिमेच्या बाजूने एक तिथे. बरं, पश्चिमेला मागे मोकळी जागा भरपूर आहे का तुमच्या घराच्या? हो, पश्चिमेला मोकळी जागा आहे, म्हणजे तिकडनंच एंट्री आहे. हा, तुमच्या घराच्या पश्चिमेमध्ये भरपूर मोकळी जागा पडलेली आहे, त्यामुळे सर्व तुम्हाला त्रास जाणवतात. बैठक घर आहे ना तुमचं हे? हो, बैठक घर आहे. हा, घराच्या बोला. हो, म्हणजे हॉल शेजारी एक बेड आहे, तिथे संडास बाथरूम, त्याच्यानंतर किचन आणि बेडच्या पाठीमागे एक बेड, हॉलच्या पाठीमागे एक बेड आहे. ओके, नक्कीच आशाताई, आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. मात्र इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वास्तुदोष निवारणासाठी करायचे साधे सोपे उपाय या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर मकरंद सरदेशमुख सर. आपण एक फोन घेतोय. कोल्हापूरहून आपल्याशी प्रभूणे बोलतायत. प्रभूणे, आपला काय प्रश्न आहे? सर्वप्रथम मी वास्तुगुरु मकरंद सरदेशमुख सरांना माझा सादर प्रणाम. बोला. हा, नमस्कार, बोला. हा, वास्तुगुरु मकरंद सरदेशमुख साहेबांना माझा सादर प्रणाम. बोला. हा सर, मॅडम मला एक अनुभव सांगायचा आहे माझा. हो, सांगा. की माझा मुलगा 10वीला तो खूप म्हणजे 90% पुढे होता मार्किंग, आणि त्यानंतर पुढे त्याला कॉलेजला वगैरे घातल्यानंतर पुढे त्याला जरा अभ्यास अडचणी वगैरे यायला लागल्या, आणि त्यानंतर मग आम्ही सरदेशमुख साहेबांशी संपर्क साधला आणि त्यांनी येऊन वास्तू व्हिजिट वगैरे करून दिली, आणि त्यानंतर काही वास्तू ट्रीटमेंट त्यांनी सुचवल्या. त्यामुळे सर्व दुरुस्त्या वगैरे आम्ही केल्यानंतर खूप फरक पडला, आणि माझा मुलगा आता अगदी खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे BE मेकॅनिकल फर्स्ट क्लास मध्ये तो पास झालेला आहे. त्याबद्दल सरदेशमुख सरांना प्रणाम. नमस्कार सर, आणि तुमचेही आभार. तुम्ही इथे तुमचा अनुभव शेअर केला, तिथे फोन केला साम टीव्हीला आणि सांगितलं. सर, काय एक्झॅक्टली काय केस होती ही? नमस्कार. नाही, मुलाच्या बाबतीमध्ये ते खूप पॉझिटिव्ह पर्सन्स आहेत हे प्रभुणी साहेब. यामध्ये आपण जेव्हा वास्तू कन्सल्टिंग करतो आणि त्याचे रिझल्ट मिळण्यासाठी जो क्लायंट आहे तो देखील खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या त्यांनी व्यवस्थित पूर्ण केल्या. त्यांच्या मुलाच्या बाबतीतल्या सगळ्या समस्या त्यांच्यासाठी जे काही मी सांगितले उपाययोजना साध्या सोप्या पद्धतीने त्या सगळ्या केल्या. घरामध्ये यंत्रोपचार केला, घरामध्ये बदल केला, मुलामध्ये काही बदल करण्यासाठी सांगितले, त्याच्या आचरणामध्ये. त्याची स्पेशल केस म्हणून पाहिली तर आज त्याचा फर्स्ट क्लासमध्ये तो तिथे पास झालेला आहे, आणि त्या कॉलेजमध्ये 2रा का 3रा त्याचा नंबर आलेला आहे. यांचं एक घर आहे ते पुण्यामध्ये आनंदनगर सिंहगड रोडला आहे, तोही फ्लॅट वास्तूनुसार केला, आणि त्यानंतर त्यांचं दुसरं जे घर आहे मेन घर हे कोल्हापुरामध्ये आहे. या दोन्हीही घराची वास्तूनुसार सगळी ट्रीटमेंट केली आहे. पिरॅमिड, क्रिस्टल्स, वास्तुदोषावरची यंत्र, हे सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम काय तर ते चिंतामुक्त जीवन जगत आहेत. त्यांना हवे ते रिझल्ट हवे त्या पद्धतीने मिळत गेले. यासाठी काय गरजेचं आहे? तुमची श्रद्धा आणि योग्य गायडन्स. प्रत्यक्ष जाऊन वास्तूचा कानाकोपरा पाहून काय काय चुकलेलं आहे हे जेव्हा मी सांगतो तेव्हा ते बदल केले की त्याचे गुण लगेच दिसायला सुरुवात होऊन जातात. त्यामुळे आपल्याला केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे. नुसतं देहधारी खाटल्यावरती हात धरून बसून उपयोग नाहीये. यामध्ये सर्व योग्य बदल करणे, चांगल्या पद्धतीने सर्व श्रद्धायुक्त पद्धतीने आपल्याला त्या वास्तूला, एक माझं अपत्य आहे म्हणून त्या वास्तूकडे बघायचंय. वास्तूला कधी शिव्याशाप द्यायचे नाहीत, वास्तूमध्ये कधी वाईट बोलायचं नाही, आदळापट करायची नाहीये.
वास्तूला तथास्तू राहण्यासाठी आपण पण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. अहंकारी व्यक्ती असेल त्याच्या आयुष्यात कधीही परिवर्तन घडत नाही, तो रसा तळाला जातो. तुमची पॉझिटिव्हिटी, तुमच्या घराची पॉझिटिव्हिटी तुम्हाला खूप छान आयुष्य देऊ शकते. नक्कीच. सर, आपण मगाशी जसं किचन विषयी बोलत होतो तो आपला थोडासा विषय अर्धवट राहिला, आपल्याला ब्रेक घ्यायचा होता. सर, काय सांगाल? किचन तुमच्या घराच्या आग्नेय दिशेला पाहिजे. अग्नी तत्व म्हणजे लाईफ फोर्स. आपल्या गाडीला जे इंजिन आहे त्या इंजिनाला पेट्रोल डिझेल घातल्यानंतर ना त्याला पॉवर मिळते, त्याला एक फोर्स पॉवर मिळते आणि आपली गाडी पळते. तुमच्या घराचं, तुमच्या आयुष्याची गाडी कुठली आहे तर तुमचं घर आहे. त्या घराचं इंजिन हे कुठे आहे? तुमच्या घराच्या आग्नेय दिशेला आहे. आग्नेय दिशेमध्ये तुमचा स्वयंपाक तयार होतो, तुमच्या पोटाची भूक भागवली जाते. आपण म्हणतो की अग्नी पेटलाय पोटामध्ये. अग्नी तत्व जेव्हा तिथे आहुती केली जाते, आहुती दिली जाते आपल्या ह्या अन्नाची. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, हे का सांगितलेलं आहे तर तुमचं जे पोट आहे त्यामध्ये अन्न आपण जे देतो ते यज्ञ कर्म आहे. आणि हे अन्न कुठे तयार व्हायला पाहिजे? अतिशय शुद्ध ठिकाणी. घराची जागा, किचनची फक्त आग्नेय दिशा आहे. आग्नेय दिशेमध्ये पूर्वाभिमुख स्वयंपाक करताना घरातली स्त्री पूर्वेला तोंड केलं पाहिजे. तिचं तोंड पश्चिमेला, दक्षिणेला, नैऋत्येला, आग्नेयला होत असेल तर तिला प्रॉब्लेम नक्की येणार. त्यामुळे जर तरची भाषा करण्यापेक्षा आपण आपलं घर घेताना वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने घेतलं पाहिजे. कारण 60-70 लाखाची इन्व्हेस्टमेंट करायची आणि फक्त व्ह्यू, इकडनं स्विमिंग टँक दिसतोय, तिकडनं हे दिसते, अशा पद्धतीचा फ्लॅट घेऊ नका. कारण ही इन्व्हेस्टमेंट वाया जाऊ शकते आणि तुमचा पैसा हा दवाखान्यामध्ये जाऊ शकतो किंवा आघातांची मालिका घरामध्ये चालू होऊ शकते. त्यामुळे मी प्रत्येकाला सांगतो की घराचा एंट्रन्स पूर्व उत्तरेचाच घ्या. म्हणजे काय होतं, शर्टाचं वरचं बटन लावायचं चुकलं की खालची बटणं चुकतात. त्या पद्धतीने पूर्वेतला एंट्रन्स घेणं खूप महत्वाचं. आणि किचन आग्नेय दिशेला हवं, पूर्वाभिमुख. कारण घरातली लक्ष्मी सुखी तर सगळं सुखी, हे लक्षात ठेवा. नक्कीच. तर आपण घर त्याला म्हणतो ज्याला सगळं एक अख्खं कुटुंब एकत्र राहत असतं आणि मग त्या कुटुंबाची जी सुख, शांती, समृद्धी जी असते ती टिकवण्यासाठी, घरातले सगळे व्यक्ती यशस्वी होण्यासाठी अजून कोणते साधे सोपे उपाय तुम्ही सांगू शकता? साध्या सोप्या उपायामध्ये तुम्हाला तुमच्या घराची जी बेडरूम आहे ती साऊथ वेस्ट, नैऋत्य दिशेमध्ये असणं महत्वाचं आहे. घरामध्ये नेहमी तुम्ही कापूर जाळत चाला. घरामध्ये खडेमीठाच्या पाण्याने फरशी पुसणे, खडेमीठ घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ठेवणे. त्यानंतर बांबू ट्री हा घरामध्ये तुम्ही ठेवायचा आहे. त्याचबरोबर हळकुंड जे असतं ते हळकुंड तुम्ही घराच्या चारीही कोपऱ्यामध्ये ठेवू शकता.